शंभू बॉर्डरवरती पंजाब हरियाणातील हजारो शेतकऱ्यांचा यलगार आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी, प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करतायत। शंभू बॉर्डरवरती हजारो शेतकरी दाखल झाले आहेत। शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाहनांच्या मोठ्या ताफ्यासह सीमेच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत। शेतकऱ्यांचा हा मोर्चा पाहता हरियाणा आणि दिल्ली पोलीस प्रशासनाकडून सीमावर्ती भागामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। अमेरिका व्यापार समझौता रद्द करो। भारत अमेरिका मुक्त व्यापार कराराविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी आक्रमक झालेत। सिंघू बॉर्डरवर हजारो शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाहनांच्या मोठ्या ताफ्यासह जमलेत। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केलंय। तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सिंघू बॉर्डरवर कलम 163 लागू केलंय। रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले, वाहनांची ये-जा पूर्णपणे रोखण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत? करार रद्द करण्याच्या मागणीसाठी देश बचाव मोर्चाची हाक देण्यात आली आहे। भारत अमेरिका व्यापार करारामुळे नुकसान होत असल्याचा आरोप आहे। स्वस्त कृषी आणि डेअरी उत्पादनं भारतीय बाजारात आल्यास भाव कोसळतील असंही म्हटलं जातंय। प्रस्तावित मुक्त व्यापार करार रद्द करण्याची शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे। भारतीय शेती, दुग्ध व्यवसायासह लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। पंजाब हरियाणातील शेतकरी कालच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार होते असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। शेतकऱ्यांना सिंघू बॉर्डरवरच अडवण्यात आल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। खरं म्हणजे शेतकरी कालच येणार होते। या शंभू बॉर्डरला काल हजारो शेतकरी जमा झाले होते आणि त्यांना सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हायचं होतं, पण दिल्लीमध्ये जितका पोलीस फोर्स लावला त्यापेक्षा जास्त पोलीस फोर्स काय शंभू बॉर्डरला होता आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना, हरियाणाच्या शेतकऱ्यांना काय तिथे रोखण्यात आलं, नाहीतर ते सुद्धा शेतकरी बांधव त्यांच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये विलीन होणार होते। जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय। एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, दुसरीकडे सिंघू बॉर्डरवर शेतकरी जमल्यानं सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे।